आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव सांगायची गरज नाही, कारण सर्व याला मराठीमधील कल्ट मूव्ही म्हणून ओळखतात. आणि मला वाटतं की जगातील सर्व मराठी प्रेक्षकांनी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यात एकदा तरी पाहिलाच असेल. पण तरी सुद्धा मला खात्री आहे की चित्रपट पाहून देखील यातील काही गोष्टी तुम्ही मिस केल्या असतील. सो जास्त वेळ न घेता मी हा चित्रपट एक्सप्लेन करायला सुरू करतो, ज्याचं नाव आहे अशी ही बनवाबनवी. तर चित्रपटाच्या सुरुवातीला आपण शंतनू व सुषमाला पाहतो, जे की एकमेकांवर खूप प्रेम करत असतात. आणि आत्ता हे बहुतेक सांगली जवळच्या मिरज शहरात शिक्षण घेत असतात. पण शंतनूला डॉक्टर बनायचं असतं, त्यामुळे तो त्याचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्याला त्याच्या मोठ्या भावाकडे चाललेला असतो, ज्याचं नाव धनंजय असतं. तसेच आपण पाहतो की शंतनू व सुषमाने ठरवलेलं असतं की जोपर्यंत शंतनू डॉक्टर बनत नाही तोपर्यंत हे दोघे एकमेकांवर प्रेम करतात हे कोणालाही सांगणार नाहीत. त्याचबरोबर हे एकमेकांना पत्र देखील लिहिणार नाहीत. यानंतर शंतनू पुण्यात त्याच्या मोठ्या भावाकडे येतो. पण इथे आल्या त्याची भेट या बंगल्याच्या मालकाशी होते, ज्यांचं नाव विश्वास सरपोतदार असतं. आणि हे इथे शंतनूवर यासाठी खवळतात कारण की शंतनू कोणाचीही परवानगी न घेता सरळ बंगल्याच्या आत आला. प्रत्यक्षात हे सरपोतदार खूप खडूस असतात. तसेच शंतनूचा मोठा भाऊ धनंजय यांच्या बंगल्यात भाडेकरू म्हणून राहत असतो. असो, आता पुढच्या सीनमध्ये आपण धनंजय मानेला पाहतो, जो की दूध आणायला आलेला असतो. पण इथे खूप मोठी रांग असते, त्यामुळे तो त्याला अल्सरचा त्रास असल्याचे नाटक करतो आणि एका व्यक्तीने आत्ताच रांगेत उभं राहून दूध विकत घेतलेलं असतं ते घेऊन घरी येतो, ज्यावरून आपल्याला समजतं की धनंजय जुगाड करण्यात खूप हुशार आहे. आता इथून धनंजय घरी आल्यावर तो जेव्हा शंतनूला पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. पण इतक्यात तिथे सरपोतदार येतात आणि धनंजयला म्हणतात की ही खोली मी फक्त तुम्हा एकट्याला दिली होती, पण आता तुमचा लहान भाऊ पण इथे आला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचे दर महिन्याला 35 रुपये जास्त द्यावे लागतील. पण इतक्यात धनंजय विषय बदलतो आणि सरपोतदारला म्हणतो की धनंजयचा एक मित्र इस्रायलला चालला आहे आणि तिथे डायबिटीजवरचं खूप चांगलं औषध मिळतं, त्यामुळे मी त्याला सांगून तिथून तुमच्यासाठी औषध मागवतो. आता सरपोतदारला डायबिटीजचा त्रास असतो, त्यामुळे ते लगेच धनंजयच्या जाळ्यात फसतात आणि त्याला औषध आणण्यासाठी 50 रुपये देतात. व यामुळे ते ज्या कामासाठी धनंजयकडे आले होते ते विसरून इथून निघून जातात. यानंतर मनोजा जाग जरा हे गाणं आहे, ज्यात आपण कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या धनंजयच्या 2 मित्रांना पाहतो. याचं नाव असतं परशा, जो की कोल्हापूरच्या एका तमाशा कॉन्ट्रॅक्टरकडे बाजार मास्तर म्हणून कामाला असतो, म्हणजेच त्यांच्यासाठी छोटी मोठी कामे करत असतो. आणि हा सुधीर, जो की गायक असतो व तो गाण्याचे कार्यक्रम करत असतो. आता हे गाणं संपल्यावर आपण पाहतो की सुधीरचं बहुतेक या जगात त्याच्या काकांशिवाय कोणीच नसतं आणि त्याचे काकाच आजवर त्याचा सांभाळ करत आलेले असतात. पण सुधीरचं गाण्याचे कार्यक्रम करणे त्यांना आवडत नसतं आणि त्यातल्या त्यात कार्यक्रमांमुळे सुधीर नेहमी उशिरा घरी येत असतो, ज्याला वैतागून सुधीरचे काका त्याला घरातून हाकलून लावतात. त्याचबरोबर इकडे आपण परशा व कमळीला पाहतो. कमळीबद्दल सांगायचं तर ही छबुरावची मुलगी असते, ज्याच्याकडे परशा कामाला असतो. तसेच परशा व कमळी एकमेकांच्या प्रेमात असतात. आता परशाने एक लोकनाट्य लिहिलेलं असतं, ज्यामुळे हे तो छबुरावला वाचण्यासाठी देतो, पण छबुराव ते न वाचताच फेकून देतो आणि परशाचा यावर अपमान करून त्याला बाकीचे काम पूर्ण करायला लावतो, ज्यामुळे परशाला खूप दुःख होतं. आता इकडे सुधीरला घरातून हाकलून दिल्यामुळे तो पुण्याला धनंजयकडे जाऊन नोकरीचा शोध घेणार असतो. तसेच यासाठी परशा त्याला पैशाची थोडी मदत करतो. आणि इकडे पुण्यात आपण पाहतो की धनंजय एका दुकानात कामाला असतो, जिथे मुलींसाठीच्या सर्व गोष्टी मिळत असतात आणि धनंजय इथे येणाऱ्या ग्राहकांशी खूप उत्साहाने गप्पा मारून विक्री करत असतो. पण हे सर्व या दुकानाच्या मालकिनीला म्हणजेच माधुरीला आवडत नसतं, खास करून धनंजयचं मुलींच्या खूप जवळ जाणं, ज्यासाठी ती धनंजयवर वारंवार काही ना काही कारण करून रागवत असते. आणि असं का ते पुढे आपल्याला कळेलच. त्याचबरोबर सुधीर जेव्हा धनंजयकडे येतो तेव्हा सरपोतदार त्याला अडवतात आणि सुधीरला विचारपूस करायला लागतात. सोबतच धनंजय व शंतनू देखील सुधीरला सरपोतदार समोर न ओळखण्याचं नाटक करतात, जेणेकरून सरपोतदारला कळू नये की सुधीर त्यांच्याकडेच आला आहे. तसेच पुढे सुधीरला मागच्या बाजूने खिडकीतून आत घेतात, जिथे सुधीरने यांना घडलेला प्रकार सांगितल्यावर धनंजय सुधीरला त्याच्याकडे राहण्यासाठी जागा देतो. पण सुधीर यांच्यासोबत राहतोय हे यांच्या घरमालकाला माहीत होऊ नये यासाठी धनंजय सुधीरला सांगतो की घरात येण्या जाण्यासाठी त्याने दरवाजाचा नाही तर खिडकीचा वापर करायचा. यानंतर इकडे कोल्हापूरमध्ये आपण पाहतो की परशा व कमळी जेव्हा भेटतात तेव्हाच कमळीचे वडील या दोघांना पाहतात, ज्यामुळे ते परशाला नोकरीवरून काढून टाकतात. आणि आता परशाकडे काही काम नसतं, त्यामुळे तो देखील पुण्याला जाऊन नोकरी शोधायचं ठरवतो. सोबतच तो जाण्यापूर्वी कमळीला म्हणतो की जेव्हा तुझे वडील पुण्याला तमाशाचे कार्यक्रम घेतील तेव्हा पेपरमधील जाहिरात वाचून मी तुला पुण्यात भेटायला येईल, तोपर्यंत आपण भेटायला नको. तसेच पुढे परशा धनंजयकडे येतो, जिथे धनंजय परशाला देखील त्याच्या खोलीत राहायला जागा देतो. पण दुसऱ्या दिवशी सरपोतदार जेव्हा धनंजयकडे येतात तेव्हा ते सुधीरला इथे पाहतात, ज्यावर धनंजय सांगतो की सुधीर शंतनूचा मित्र आहे आणि तो पहाटेच इथे अभ्यास करायला आला आहे, ज्यावर सरपोतदार काहीच बोलत नाही. पण तेवढ्याच सरपोतदार परशाला देखील इथे पाहणार असतात.
जो की दाराच्या मागे लपलेला असतो. पण धनंजय नाटक करतो की परश्या त्याचा मित्र आहे, जो की इस्रायलला चालला आहे आणि इस्रायलला जाण्यापूर्वी तो धनंजयला भेटायला आलेला आहे. आता सरपोतदारला वाटतं की हा तोच आहे जो की त्यांच्यासाठी इस्रायलहून डायबिटीसचं औषध घेऊन येणार आहे. त्यामुळे ते यांना काहीच बोलत नाही. पण धनंजय मात्र औषधाची किंमत वाढल्याचं कारण सांगून सरपोतदारकडून आणखी 20 रुपये उकळून घेतो. असो, यानंतर सुधीरला एका संगीत विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी मिळते, ज्यामुळे सुधीर खूप आनंदी होतो. तसेच ही आनंदाची बातमी असते, त्यामुळे परश्या व धनंजय याचं सेलिब्रेशन करायचं ठरवतात. सोबतच हे पुढे पार्टी करण्यासाठी जातात. पण रात्री जेव्हा हे तिघे घरी येतात तेव्हा दारूच्या नशेत हे सरपोतदारच्या घरात जातात आणि सरपोतदारला शंतनू समजून त्यांच्याशी टिंगलटावाळकी करायला लागतात. त्याचबरोबर थोड्या वेळाने या तिघांचा गोंधळ ऐकून शंतनू इथे येतो आणि यांना इथून घेऊन जातो. आता या तिघांनी सरपोतदारचा खूप अपमान केलेला असतो, त्यामुळे दुसऱ्या सकाळी ते यांच्याकडे येतात आणि यांना 4 दिवसाच्या आत ही खोली रिकामी करायला लावतात. तसेच पुढे सर्वजण यांना राहण्यासाठी नवीन खोली शोधायला लागतात. पण खूप शोधून देखील यांना खोली काही मिळतच नाही आणि आता यांच्याकडे खोली शोधण्यासाठी फक्त 2च दिवस बाकी असतात. त्यात धनंजय रजेवर असताना त्याच्या कामावर जातो, जिथे माधुरी त्याच्यावर यामुळे खवळते की धनंजयने अजून त्याचा विकली रिपोर्ट दिला नाही. पण धनंजय जेव्हा सांगतो की तो रजेवर आहे तेव्हा माधुरी त्याची माफी मागते आणि त्याला चहापाणी विचारते, ज्यामुळे धनंजय चकित होतो, कारण माधुरीने आजवर कधीच त्याची अशी खातिरदारी केली नव्हती. आता इथेच धनंजयला त्याच्या ऑफिसमधील एका मित्राकडून माहीत होतं की पाषाण रोडला लीलाबाई काळभोर नावाच्या एक बाई आहेत आणि त्यांना त्यांच्या बंगल्यातील जागा भाड्याने द्यायची आहे. ज्यामुळे धनंजय शंतनूला सोबत घेतो आणि लगेच लीला मावशींकडे चौकशी करायला जातो, जिथे लीला मावशी यांना सांगतात की त्यांना जागा फक्त लग्न झालेल्या जोडप्यांनाच द्यायची आहे, कारण त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे, ज्यातील एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि दुसऱ्याचं व्हायचंय. त्याचबरोबर इथे लीला मावशी व त्यांची मोलकरीण तानू या दोघीच असतात आणि यांचा बळी नावाचा एक पुतण्या आहे, जो की यांच्या इस्टेटीसाठी यांना त्रास देत असतो आणि त्यामुळे यांना आधाराची गरज आहे. तसेच या दोघींऐवजी जर का आणखी कोण महिला इथे राहायला आली तर यांना थोडा आधार मिळेल. आता लीला मावशी फक्त विवाहित जोडप्यालाच भाड्याने जागा देणार हे पक्क झाल्यावर धनंजय व शंतनू तिथून निघून येतात. त्याचबरोबर पुढे हे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ सुधीर व परश्याला भेटतात आणि हे चौघे जेव्हा बालगंधर्वमध्ये जातात तेव्हा इथे धनंजयला बालगंधर्वांच्या स्त्री रूपातील फोटोवरून एक युक्ती सुचते. ती अशी की तो परश्या व सुधीरला बाईचा वेश करायला लावणार आणि परश्याला धनंजयची बायको तर सुधीरला शंतनूची खोटी बायको बनून तो लीला मावशींकडे जाणार, ज्यामुळे यांना लीला मावशींच्या इथे जागा भाड्याने मिळेल. आणि जोपर्यंत यांना दुसऱ्या ठिकाणी जागा मिळत नाही तोपर्यंत यांचं नवरा बायकोचं नाटक चालूच राहील. आता धनंजय जेव्हा हा प्लॅन सुधीर व परश्याला सांगतो तेव्हा सुरुवातीला तर ते यासाठी नकार देतात, पण यांच्याकडे नवीन ठिकाणी जागा शोधण्यासाठी वेळ नसते, त्यामुळे हे दोघे तयार होतात. तसेच पुढे हे लीला मावशींकडे जातात, जिथे धनंजय सर्वांची ओळख करून देत असताना परश्याला त्याची बायको पार्वती आणि सुधीरला शंतनूची बायको सुधा अशी ओळख करून देतो. तसेच तो सांगतो की सुधा बँकेत कामाला आहे आणि पार्वती घर सांभाळते. प्रत्यक्षात हे यांनी आधीच ठरवलेलं असतं, कारण लीला मावशींना यांच्यावर संशय येऊ नये. असो, आता हळूहळू या सर्वांचं लीला मावशींसोबत चांगलं जमायला लागतं. पण यांची तानू नावाची जी मोलकरीण असते ती नेहमी यांच्यावर नजर ठेवून असते, ज्यामुळे हे सर्व तिच्यापासून नेहमी सावध असतात. तसेच एके दिवशी धनंजय जेव्हा दुकानात जातो तेव्हा माधुरी त्याला बोलावून घेते आणि त्याला लग्न जमल्याचा पेढा खायला देते, ज्यामुळे धनंजयला वाटतं की माधुरीचं लग्न ठरलं आहे. तसेच आपण नोटीस करतो की धनंजयला याचं खूप दुःख झालं आहे आणि बहुतेक धनंजय माधुरीवर प्रेम करतो. पण तेवढ्यात त्याला माधुरी सांगते की लग्न तिचं नाही तर तिच्या मोठ्या बहिणीचं ठरलं आहे, जे माहीत झाल्यावर अखेर धनंजयच्या जीवात जीव येतो. आता माधुरीला तिच्या मोठ्या बहिणीसाठी साड्या घ्यायच्या असतात, त्यामुळे ती धनंजयला सोबत घेऊन साड्यांच्या दुकानात जाते, कारण तिच्या मते धनंजयची रंगांची निवड चांगली आहे. तसेच साड्या खरेदी करायला गेल्यावर धनंजय माधुरीला एक लिंबू कलरची साडी घ्यायला सांगतो, पण ही साडी तो माधुरीच्या बहिणीसाठी नाही तर माधुरीसाठी सजेस्ट करतो. आता हा सीन इथेच कट होतो आणि पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की लीला मावशी पार्वतीसाठी एका बाबाकडून प्रसाद आणतात, जेणेकरून पार्वतीला मूल व्हावं. तसेच पुढे त्या तानूला सोबत घेऊन एका बारशाच्या कार्यक्रमाला जातात, ज्यामुळे आता घरात कोणीच नसतं. आणि धनंजय, सुधीर व शंतनू जेव्हा घरी येतात तेव्हा परश्या त्यांना सांगतो की लीला मावशींना खात्री पटली आहे की तो आणि सुधीर खरंच बायका आहेत. आता इथे बनवा बनवी हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की घरात कोणीच नसल्यामुळे हे चौघे घरभर नाचतात. पण गाणं संपल्यावर इथे मनीषा व सुषमा येतात. मनीषा ही लीला मावशींची पुतणी असते, जी की मुंबईला राहत असते. त्याचबरोबर सुषमा तिची लहानपणीची मैत्रीण. खरं तर सुषमा मनीषाला भेटायला मुंबईला गेलेली असते, पण मनीषा तिला इकडे तिच्या मावशीकडे घेऊन येते आणि आता 4-5 महिने या दोघी इथेच राहणार असतात. आता इथेच सुषमा शंतनूला पाहते
आणि तिला देखील हेच वाटतं की शंतनू व सुधाचं लग्न झालं आहे, ज्यामुळे तिला वाटतं की शंतनूने तिला धोका दिला. त्याचबरोबर इथे लीला मावशी येतात, ज्यामुळे शंतनूला देखील सुषमाचा गैरसमज दूर करण्याचा चान्स मिळत नाही. तसेच पुढे शंतनू त्याचं सर्व सामान घेऊन इथून निघून जाणार असतो, कारण त्याने जर काही नाटक असंच सुरू ठेवलं तर खूप गडबड होईल. पण धनंजय त्याला समजावतो की आता त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं आणि दुसरीकडे अशी कुठेच जागा नाही जिथे शंतनू जाऊन राहू शकतो. जे ऐकल्यावर शंतनू इथेच थांबायचं ठरवतो. यानंतर दाखवतात की मनीषाला तिचा लहानपणीचा फोटोंचा अल्बम पाहायचा असतो, जो की कपाटावर ठेवलेला असतो. पण इथे यांच्यातील कोणाचा हात जात नसतो, त्यामुळे सुषमा धनंजयला बोलवायला जाते. पण धनंजय घरी नसल्यामुळे शंतनू तो अल्बम काढून देण्यासाठी येतो आणि याच वेळेमध्ये तो सुषमाचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण सुषमा मात्र त्याचं काहीच ऐकून घेण्यास तयार नसते. तसे शंतनू जेव्हा कपाटावरील अल्बम काढायला जातो तेव्हा तो स्टूलवरून खाली पडतो आणि त्याची मलमपट्टी शेवटी सुषमालाच करावी लागते. असो, त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की परशाकडे काही काम नसतं, त्यामुळे धनंजय परशाला पार्वतीच्याच वेशात एका कारखान्यात घेऊन जातो, जिथे महिला कामगारांची गरज असते. पण तिथला मॅनेजर सांगतो की सध्या यांच्याकडे एकही जागा रिकामी नाही, ज्यामुळे हे तिथून परत येतात. सोबतच धनंजय त्याच्या कामावर गेल्यावर माधुरी त्याला बोलावून घेते, ज्यामुळे धनंजयला वाटतं की माधुरी पुन्हा त्याच्यावर काही कारण शोधून खवळणार. पण धनंजय इथे नोटीस करतो की काही दिवसांपूर्वी साड्यांच्या दुकानात त्याने माधुरीला लिंबू कलरची साडी तिच्यासाठी घ्यायला सांगितली होती आणि आज माधुरी तशीच साडी नेसून आली आहे, ज्यामुळे आपल्याला व धनंजयला समजतं की माधुरीचं धनंजयवर प्रेम आहे, पण ती हे बोलून दाखवत नाहीये. आता एके दिवशी लीला मावशींचा पुतण्या बळी लीला मावशींकडे पैसे मागायला येतो आणि इथे आपल्याला माहित होतं की लीला मावशींची तानू नावाची जी मोलकरीण आहे ती बळीसोबत सामील आहे. त्याचबरोबर इथे बळी लीला मावशींना पैशांसाठी त्रास देत असतो. पण तेवढ्यात परशा व शंतनू इथे येतात आणि बळीला मारून लीला मावशींना त्याच्यापासून वाचवतात, ज्यामुळे बळी परशाला पार्वती समजून धमकी देऊन जातो की तो याचा बदला नक्की घेईल. यानंतर आपण पाहतो की सुधीर व मनीषा जेव्हा गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा सुद्धा मनीषाला विचारते की तुला कशा मुलाशी प्रेम करायला आवडेल, ज्यावर मनीषा सांगते की तिला फटाफट इंग्लिश बोलणारा, रुबाबदार आणि दिसायला सुंदर असा मुलगा आवडेल. तसेच इकडे वाटेत शंतनूला सुषमा भेटते आणि इथे शंतनू तिला त्याच्या लग्नाची खोटी गोष्ट सांगतो, ती अशी की सुधाला पोटाचा कॅन्सर आहे आणि ती 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. पण शंतनूच्या वडिलांनी सुधाच्या वडिलांना वचन दिलं होतं की त्यांची मुलगी आमच्या घरी सून म्हणून येईल. पण सुधाच्या वडिलांचं निधन झालं आणि पुढे शंतनूचे वडील जेव्हा मरणाच्या दारावर होते तेव्हा सुद्धा जास्त दिवस जगू शकणार नाही हे माहीत असून देखील त्यांनी माझ्याकडून हे वचन घेतलं की मी सुधाशी लग्न करेल आणि मला देखील ते वचन मोडता आलं नाही. तसेच तो सांगतो की त्याला सुषमाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्या तो वेळ आल्यावर सांगेल. आता हे सर्व ऐकल्यावर सुषमाला खूप दुःख होतं आणि ती शंतनूला माफ करते. आता पुढे दाखवतात की सुधीरकडे विनस म्युझिक कंपनीकडून काही लोक येतात, ज्यांनी सुधीरचे काही सुगम संगीताचे कार्यक्रम पाहिलेले असतात आणि त्यांना आता सुधीरच्या गाण्यांची कॅसेट बनवायची असते, ज्याचे हे लोक सुधीरला 1000 रुपये ॲडव्हान्स देखील देतात. सोबतच पुढे सुधीर त्याच पैशाने स्वतःसाठी चांगली खरेदी करतो आणि मनीषाला जसा मुलगा आवडतो तशी स्टाईल करून मुद्दाम त्याच्या समोर जातो, जेणेकरून मनीषाची नजर सुधीरवर पडावी. आणि इथे होतं देखील तसंच. मनीषा जेव्हा सुधीरला पाहते तेव्हा त्याला पाहताच ती सुधीरच्या प्रेमात पडते. तसेच सुधीरचा पाठलाग करत असताना मनीषाला एका कारची टक्कर लागणार असते, ज्यामुळे सुधीरचं लक्ष मनीषाकडे जातं आणि इथे यांची ओळख होते. आता इथेच मनीषाला सुधीरवर संशय येऊ नये त्यामुळे सुधीर तिला सांगतो की सुधा त्याची जुळी बहीण आहे, पण तिने शंतनूसोबत पळून जाऊन लग्न केलं हे त्याला आवडलं नाही आणि यामुळेच तो सुधाशी भेटणं व बोलणं टाळतो. आता सुधाचा भाऊ सुधीर मनीषाला भेटला ही बातमी सुधाला सांगण्यासाठी मनीषा सुधाकडे येते. तसेच तोपर्यंत सुधीर सुद्धा घरी येतो आणि सुधाचा वेश करून मनीषाला भेटतो. सोबतच हे सर्व जेव्हा धनंजय व बाकीच्यांना माहीत होतं तेव्हा ते सुधीरवर खवळतात, पण सुधीर यांना खात्री देतो की काही होणार नाही, तो सर्व काही अगदी व्यवस्थित हँडल करेल. तसेच पुढे परशाला पेपरमधील बातमी पाहून माहीत होतं की छबुरावचा तमाशा पुण्याला आला आहे आणि त्यासोबत कमळी देखील इथे आले असणार, ज्यामुळे आता परशा कमळीला भेटायला जाणार असतो. पण धनंजय परशाला सल्ला देतो की त्याने पार्वतीच्या वेशातच कमळीला भेटायला जावं, कारण कोणीच त्याला ओळखू शकणार नाही, अगदी छबुराव देखील. आता परशाला धनंजयचं बोलणं पटतं आणि पुढे तो कमळीला भेटायला जातो, जिथे कमळी तर परशाला ओळखते, पण छबुरावला अजिबात संशय येत नाही की हा परशाच आहे. तसेच पुढे सुषमा जेव्हा सुधीरला बोलत असते तेव्हा सुधीरला संशय येतो की शंतनूने सुषमाला सुधाबद्दल असं काहीतरी सांगितलं आहे जे की त्याला माहीत नाही. सोबतच यानंतर शंतनू त्याला सर्व सांगून टाकतो की सुषमा व शंतनू एकमेकांवर प्रेम करतात आणि सुषमा त्याच्यापासून दूर जाऊ नये यासाठीच त्याने सुधाला कॅन्सर आहे असं तिला सांगितलं.
जे माहीत झाल्यावर सुधीरला देखील यासाठी काही हरकत नसते. आता दुसरीकडे धनंजयच्या कामावर आपण पाहतो की इथे मनीषा व सुषमा नेल पॉलिश खरेदी करण्यासाठी येतात, ज्यामुळे धनंजय त्यांना नेल पॉलिश दाखवत असतो. पण यातच तो मनीषाची नखे पाहत असताना माधुरी हे पाहते की धनंजयने मनीषाचा हात त्याच्या हातात धरला आहे, ज्यामुळे तिला खूप राग येतो आणि ती धनंजयला केबिनमध्ये बोलावून त्याला खूप खवळते, कारण आपल्याला माहीतच आहे की माधुरी धनंजयवर प्रेम करते. आता एके दिवशी परश्या जेव्हा घरातील काही सामान आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो तेव्हा बळी त्याची वाट अडवतो आणि परश्याला पार्वती समजून त्याच्यावर जबरदस्ती करायला लागतो. पण तेवढ्यात धनंजय इथे येतो आणि बळीला मारून परश्याला त्याच्यापासून वाचवतो. आता या घटनेमुळे परश्या खूप घाबरतो, ज्यामुळे त्याला देखील हे नाटक करायचं नसतं. पण धनंजय त्याला समजावतो आणि नवीन ठिकाणी खोली मिळेपर्यंत त्याला घरातच बसून राहायला सांगतो. तसेच रोज घराबाहेर पडणारी पार्वती अचानक घरात कशी काय बसायला लागली यावर कोणाला संशय येऊ नये यासाठी हे ठरवतात की पार्वती प्रेग्नेंट आहे म्हणून सर्वांना सांगायचं, ज्यावर सर्वांचं एकमत होतं. तसेच पुढे सुधीर सुधा बनून मनीषाला भेटतो आणि इथे त्याला माहीत होतं की मनीषा सुधावर प्रेम करते म्हणून. सोबतच सुधा मनीषाला सांगते की पार्वती गरोदर आहे, ज्यामुळे मनीषा ही बातमी पुढे लीला मावशींना सांगते व लीला मावशींसाठी देखील ही एक आनंदाची बातमी असते. त्यामुळे त्या पार्वतीचं डोहाळं जेवण करायचं ठरवतात. त्याचबरोबर यानंतर कोणीतरी येणार ग हे गाणं आहे, ज्यात पार्वतीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दाखवला आहे. तसेच पुढे आपण पाहतो की कमळीच्या वडिलांनी पुण्याला तिच्यासाठी मुलगा पाहिलेला असतो आणि त्यासाठी ते कमळीला पुण्याला पाठवतात. पण कमळी इथे परश्याला भेटायला येते आणि त्याला सांगते की त्याने जे लोकनाट्य लिहिलं होतं ते तिने दादू माधू नावाच्या तमाशावाल्यांना दिलं आहे आणि तिने याचा सर्व व्यवहार देखील करून ठेवला आहे. सोबतच ती सांगते की पुढच्याच महिन्यात त्याच्या लोकनाट्याचे शो सुरू होतील, जे ऐकल्यावर परश्याला खूप आनंद होतो. त्याचबरोबर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की लीला मावशी धनंजय व बाकीच्यांना सांगतात की बळी त्यांना मारण्याची धमकी देऊन गेला आहे, त्यामुळे आज तुम्ही सर्व घरीच थांबाल का, ज्यामुळे हे सर्व घरीच थांबायचं ठरवतात. तसेच धनंजयला घरी थांबावं लागणार, त्यामुळे धनंजय सुधीरच्या हातून त्याच्या कामावर आजारपणाचा खोटा अर्ज पाठवतो, ज्यात त्याने आजारी असल्याचं कारण दिलेलं असतं. पण सुधीर इथे पाहतो की धनंजय आजारी आहे हे माहीत झाल्यावर माधुरी धनंजयची खूप चिंता करत आहे, ज्यामुळे सुधीर तिला धनंजयच्या प्रकृतीबद्दल आणखी वाढवून सांगतो. आता यामुळे माधुरी धनंजयला भेटायला लीला मावशींच्या बंगल्यावर येते, जिथे तिला पार्वती भेटते. आणि पार्वती जेव्हा माधुरीला धनंजयला भेटवते तेव्हा माधुरीला माहीत होतं की पार्वती धनंजयची बायको आहे, ज्यामुळे ती धनंजयची बाजू ऐकून न घेताच इथून रागात निघून जाते. आता दुसरीकडे सुधीर मनीषाला भेटतो आणि आतापर्यंत यांचं प्रेम प्रकरण सुरू झालेलं असतं. तसेच सुधीर मनीषाला सांगतो की त्याच्या गाण्यांची पहिली कॅसेट खूप विकली गेली आणि आता त्याला आणखी 4 कॅसेटचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. सोबतच मनीषा आता सुधीरला लीला मावशींना भेटवणार असते, ज्यावर सुधीर देखील तयार होतो. पण त्याची एक अट असते की जेव्हा तो लीला मावशींना भेटायला येईल तेव्हा सुद्धा घरी असायला नको, नाहीतर त्यांच्यात भांडण होईल. आता सुधीर समोर सुद्धा येऊ नये यासाठी मनीषा सुधाला सुषमासोबत शॉपिंगला पाठवणार असते. पण सुधा सांगते की ते आजारी आहे, ज्यामुळे ती दिवसभर घरातच झोपून राहणार आहे. तसेच पुढे मनीषाला जेव्हा खात्री होते की सुधा तिच्या खोलीतून बाहेर येणार नाही तेव्हा ती थोडी निश्चिंत होते. पण तरी देखील ती सुषमाला तिच्याजवळ थांबायला सांगते, जेणेकरून सुधीर इथे आल्यावर सुद्धा बाहेर येऊ नये. पण इकडे सुधीर मात्र शंतनूला सुधा बनायचं नाटक करायला लावतो आणि स्वतःच्या जागी शंतनूला झोपून इकडे मनीषाला भेटायला येतो, ज्यात तानू सुधीरला खिडकीतून बाहेर येताना पाहते आणि तिला माहीत होतं की सुधीरच सुद्धा आहे. तसेच इकडे लीला मावशींना भेटल्यावर लीला मावशी सुधीर व मनीषाचं लग्न लावून द्यायचं ठरवतात आणि यासाठी त्या आता मनीषाच्या आईवडिलांना पत्र लिहून याबद्दल कळवणार असतात. तर पुढे दाखवतात की माधुरी धनंजयवरती रागवलेली असते, त्यामुळे धनंजय तिला सांगतो की तो नोकरी सोडत आहे. पण जाण्यापूर्वी तो माधुरीला एक पत्र देतो, ज्यात त्याने बहुतेक सर्व काही लिहिलेलं असतं, म्हणजेच खोली मिळवण्यासाठी त्यांनी जे काही केलं त्याबद्दल. तसेच तो हे देखील सांगतो की माधुरी त्याला आवडते म्हणून. आता माधुरी जेव्हा पत्र वाचते तेव्हा तिला सर्व काही माहीत होतं, त्यामुळे ती लगेच धनंजयला भेटते आणि त्याला म्हणते की हे सर्व मला आधी का नाही सांगितलं. सोबतच ती देखील धनंजयला सांगते की तिचं धनंजयवर प्रेम आहे, ज्यामुळे आता हे दोघे देखील रिलेशनमध्ये येतात. आता यानंतर आपण पाहतो की शंतनू डॉक्टरकीच्या परीक्षेत पास होतो, ज्याचा सर्वांना खूप आनंद होतो. तसेच इथे हृदय वसंत फुलताना हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की 4ही मित्र त्यांच्या लाईफमध्ये सेटल झालेले असतात आणि त्यामुळेच ते त्यांच्या जोडीदारासोबत नाचतात. असो, आता यातच धनंजय सर्वांना सांगतो की यांना नवीन ठिकाणी खोली मिळालेली आहे, ज्यामुळे आता त्यांना हे नवरा बायकोचं नाटक जास्त दिवस नाही करावं लागणार. पण लीला मावशींसमोर केलेल्या नाटकातून बाहेर पडण्यासाठी हे एक प्लॅन बनवतात. तो असा की सुधीरला कॅन्सर आहे हे खोटं आधीच सर्वांना माहीत आहे, त्यामुळे हे तिचं आजारपण आणखी वाढल्याचं नाटक करून तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणार
आणि तिकडेच तिचं निधन झालं असं दाखवणार. तसेच पार्वतीला बाळणपणासाठी माहेरी पाठवायचं नाटक करायचं आणि तिकडे तिचं बरं वाईट झालं असं सांगायचं, ज्यामुळे हे सर्व नाटकातून बाहेर पडतील. पण जेव्हा हे सॉंग करत असताना हे सुधाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात, तेव्हा बळी यांना मारायला गुंड घेऊन येतो, कारण तानूने बळीसमोर यांचं सर्व भांडं फोडलेलं असतं. आता इथे खूप मोठी मारामारी सुरू होते, ज्यात मनीषासोबतच लीला मावशी व सुषमाला माहीत होतं की सुधा व पार्वती बायका नसून पुरुष आहेत. तसेच या सर्वात तानू पोलिसांना घेऊन येते आणि पोलीस धनंजय व बाकी तिघांना पकडून चौकीत घेऊन जातात. आता लीला मावशींना कमी दिसण्याचा यांनी फायदा घेतलेला असतो, त्यामुळे लीला मावशींना या चौघांचा खूप राग येतो आणि त्यात बळी लीला मावशींचे कान भरायला लागतो की या चौघांबद्दल पोलिसांना सांग की यांनी तुझ्या इथे चोरी केली म्हणून. पण पुढे लीला मावशी जेव्हा या चौघांना भेटायला पोलीस चौकीत जातात, तेव्हा हे सर्व त्यांची माफी मागतात आणि त्यांना हे नाटक का करावं लागलं ते सर्व सांगतात, ज्यामुळे लीला मावशींना देखील समजतं की हे चौघे त्यांच्या जागी बरोबर होते, ज्यामुळे त्या यांच्या विरुद्ध पोलिसात कसलीही तक्रार करत नाहीत. तसेच त्यांना माफ करतात आणि पुढे यांना शिक्षा म्हणून या चौघांचे त्यांच्या प्रेयसींसोबत लग्न लावून देतात. आणि याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. तर हा होता अशी ही बनवाबनवी चित्रपट, जो की 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या बीवी और मकान या हिंदी चित्रपटाला प्रेरित होऊन बनवलेला मराठी रिमेक चित्रपट होता, ज्याची कथा लिहिली होती वसंत सबनीस यांनी. याला डिरेक्टेड केलं होतं सचिन पिळगावकर यांनी, तर याला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी.